एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये पहिल्यांदाच येत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धरमपेठ इथल्या निवासस्थान फुलांनी सजवण्यात आलंय। घरासमोरच्या त्रिकोणी पार्क मैदानामध्ये स्वागताचे होर्डिंग्स लागलेत। नागपूरमध्ये भाजप कार्यकर्ते देव दिवाळी साजरी करणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी नागपुरातनं उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस नागपुरात येत आहेत म्हटल्यावर जंगी स्वागत तर होणारच, कशी आहे तयारी? श्वेता, खरं तर आज नागपूरमधले भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांची देव दिवाळी साजरी करणार असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नागपूरमध्ये येतात आणि त्यांच्या स्वागतासाठी जे आहे ते अख्खं शहर जे आहे ते भगवामय भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी वेगवेगळे होर्डिंग्स लावलेले आहेत। त्या होर्डिंग्सवर वेगवेगळे आशय लिहिलेले आहेत आणि त्या आशयाचे होर्डिंग्स जे आहेत ते नागपुरात सर्वत्र लागलेले आहे। आपण सध्या देवेंद्र फडणवीस यांचे जे खाजगी निवासस्थान आहे धरमपेठेतलं, या निवासस्थानाच्या बाहेर आहे। इथे आपण पाहू शकतो की या पूर्ण घराला जे आहे ते फुलांनी सजविण्यात आलेलं, फुलांची आरास जी आहे ती या घरावर करण्यात आलेली आहे। लाइटिंग लावण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर हा जो परिसर आहे त्रिकोणी पार्क परिसर, या त्रिकोणी पार्क परिसरामध्ये नागरिकांनी आपल्या घरावर जी आहे ती लाइटिंग लावलेली आहे आणि ज्यावेळी फडणवीस त्यांच्या घरी परत येणार आहे त्यावेळी तेलाचे दिवे लावून जे आहे ते फडणवीसांचं अगदी पारंपरिक मराठी पद्धतीनं जे आहे ते स्वागत केलं जाणार आहे। फडणवीसांच्या स्वागतासाठी बाजूलाच असलेल्या या त्रिकोणी पार्क मैदानात व्यवस्था केलेली आहे। त्रिकोणी पार्कची जी आहे ती रंगरंगोटी करण्यात आलेली आहे आणि ज्यावेळी फडणवीस नागपूरला दाखल होतील आणि एअरपोर्ट ते धरमपेठ निवासस्थान असा त्यांचा जो आहे तो एक रोड शो करण्यात येणार आहे। कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी स्वागत केलं जाणार आहे आणि त्यानंतर या मैदानात एक छोटीखानी सभा होणार आहे जिथं कार्यकर्त्यांशी जे आहे ते फडणवीस संवाद साधणार आहे। आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त असेल तो देखील इथं सकाळपासून तैनात करण्यात आलेला आहे आणि या पार्कच्या आजूबाजूला सर्वत्र जे आहे ते भाजपच्या कमळाचे झेंडे जे आहेत ते लावलेले आहेत। नागपूरकर आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते फडणवीसांच्या स्वागतासाठी उत्साही आहेत आणि साधारणतः 12 वाजता फडणवीस यांचं नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचा जो आहे तो रॅलीच्या माध्यमातून त्यांना या धरमपेठीतल्या निवासस्थानापर्यंत आणण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आता जे आहे ते नागपूर सज्ज झालेलं आहे। शहरात विविध ठिकाणी जे आहे ते भाजपचे झेंडे असेल, फडणवीसांच्या स्वागताचे होर्डिंग्स असेल, कमानी असेल त्या लावलेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी जे आहे ते फुलांची सजावट देखील केलेली आहे। आपण इथं पाहतोय की अनेक होर्डिंग्स जे आहेत ते वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडून कडून लावण्यात आलेल्या आहे आणि राज्यभरातले कार्यकर्ते जे आहेत ते इथं दाखल झालेला आहे। तो पुन्हा आला आहे बाबासाहेबांचे विचार साकार करण्यासाठी, तो पुन्हा आलेला आहे संविधानाचे रक्षण करण्यासाठी। अशा आशयाचे म्हणजे वेगवेगळे आशय असलेले हे होर्डिंग्स लावून जे आहे ते कार्यकर्ते फडणवीसांविषयी आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करतात आणि आता त्यांच्या घराला देखील अगदी नवरी सारखं जे आहे ते थेट इथं फुलांनी आणि हारांनी जे आहे ते सजविण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कधी कधी फडणवीस एकदा नागपूरला येतील मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील याची वाट जी आहे ती आता कार्यकर्ते आतुरतेनं पाहत आहेत। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि इथे